हे दुसरं आखून घेतलेलं आहे मी, ते शिवलेलं. हा 2.5 इंच, हा 2.5 इंच, हा इथून 4 इंच इकडं 2.5 इंच आला पाहिजे. आणि हा माळ्याचा भाग, वेगळा भाग ह्या रेघेच्या 1 इंच वर आणि ह्याचा मध्य हा 2.5 इंच, म्हणजे कुठल्याही एका ह्याच्यावर अवलंबून नाही आहे. हे 2.5 इंच आहे. हां, 2.5 इंच. कसं आलं 2.5 इंच? ही रेघ 2.5 इंचाची, ह्याचा मध्यभाग, ह्याच्यामध्ये ही डाच येणार आणि ह्या रेघेच्या 1 इंच वर येणार. असा हे सगळं गणित इथं आलं पाहिजे. हा मुंडा आपण उंची किती घातले त्या, हा मधला गोलाकार सोडून हा पण येणार. इथून 1.5 इंच साईडला हा कसा आहे, ह्याचा मध्य काढलेला आहे. ह्याचा मध्य ही मोठी रेघ आलेली आहे. पण हे आणि हे महत्त्वाचे आहे, ह्याच्यानुसार हे काढायचं आहे. हे मुंडा उंचीचा मध्यभाग इथं आला आहे. ह्याच्यावर 1 इंच हे येणार, ह्याच्यावर 1 इंच इकडं, 1.5 इंच इकडं, 1 इंच वर सोडायचं आहे, 1.5 इंच इकडं सोडायचं आहे. आणि हा पण तसाच आहे. हा 4 इंचाचा गोलाकार येईल, अशा पद्धतीने ही रेघ घ्यायची आहे. आणि हे असे परफेक्ट डाची मारलं की हा येईल. हा मी एक भाग मारून घेतलेला आहे, अशी येईल अशी डाच. आणि हा फुगील कटोरी गोलाकार. तर डाचीचा ब्लाऊज परफेक्ट शिकण्यासाठी चॅनलला फॉलो करा.